सोयाबीनच्या बाबतीत यावर्षी 3.5-4 क्विंटलच्या वरती उत्पादन कुठेच नाहीये. मॅक्झिमम किलोनच उत्पादन आहे. आणि मग सोयाबीन शेतकऱ्यांना मदत हेक्टरी 50,000ची आणि कापूस उत्पादकांचं तितकं अतोनात नुकसान झालं आहे. त्यांनी जो मुद्दा मांडला जयंतराव पाटलांनी हा खरा आहे. 6-7 हजाराच्या भाव नाहीत ते ग्लोबल इकॉनॉमीवर ठरतात. आणि मग कुठतरी सीसीआयनं खरेदी करावी, त्याच्या पावत्या ज्या असतील त्याच्यावर सरकारने अनुदान द्यावं किंवा मग हेक्टरी अनुदान द्यावं. नाही त्याच्या पावत्याची फार गडबड होत राहते. आजकाल आपला कापूस दुसऱ्याच्या नावानं आपण विकतो. आणि म्हणून कापूस उत्पादक शेतकरी आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी यांना हेक्टरी 50,000 अनुदानाची मागणी मी या ठिकाणी सरकारकडे करतो. विदर्भ आणि मराठवाड्यात कापसाचा आणि याचा आहे ना कापूस आणि सोयाबीन यांच्या मूल्य साखळ्या विकसित करण्यात आल्या आहेत आणि या नुकसान भरपाईमध्ये देखील कापूस आणि सोयाबीनला बच्चू भाऊ 27,000 रुपये हेक्टरी आपण मदत देण्यात